ताजा आहे ताजा ताजा हॅलो हाय, कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही सुद्धा मस्त मजेत आहोत. तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लिव लव अँड बार. आत्ता वाजले सकाळचे 8:30. माझी आंघोळ वगैरे होऊन मी फ्रेश झाली. त्यानंतर मी अतुलला उठवलं, पण आज रविवार असल्यामुळे त्याला काही सकाळी लवकर उठायचं नव्हतं, पण कसं तरी उठला. त्यानंतर मग जेनीला फूड खायला दिलं. जेनीने तिचं फूड फिनिश केलं, तिला खाली घेऊन जाणार, तर तेवढ्यात अतुलने बघितलं वॉशरूमचा बल्ब उडाला होता. मग बेडरूममधला एक बल्ब काढून तिथे लावला. अतुल वॉशरूममधला बल्ब चेंज करत होता तेव्हा मी एका साईडला गॅसवर चहा ठेवला होता आणि त्या बल्ब चेंज करायच्या नादात माझं चहाकडे काही लक्ष नव्हतं आणि तो पूर्ण चहा गॅसवर उतू गेला. सकाळी सकाळी तेवढा गॅस मला धुवायला लागला. दूध उतू गेलं किंवा चहा उतू गेलं तर चहाचं किंवा दुधाचं इतकं वाईट नाही वाटत, पण गॅस साफ करायचा आणि ओटा साफ करायचा म्हटलं की इतकं वाईट वाटतं. चल पाठीमागे लवकर ये, चल मागे ये ना, मला क्लीन कर दे. ये नाही ऐकायचं ना, कधीच काय ऐकायचं नाही. हा, काहीच ऐकायचं नाही. ओके जेनू ये, चल मागे, चल मला क्लीन कर दे. ये जेनू, मागे पण नाही बघायचं तुला. चल जेनी, चल आम्ही चाललो. जेनी जेनी चल इकडे. गॅस आणि ओटा क्लीन करून मी हॉलमध्ये आली होती व्हॅक्यूम मारायला. पण आज जेनीला बाहेर जायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे ती सारखे सांगत होती की मला बाहेर घेऊन चला, बाहेर घेऊन चला. पण आम्ही तिला घेऊन गेलो नव्हतो, त्यामुळे ती काय ऐकत नव्हती. मग तिला कसं तरी म्हटलं की तिथून उठ, तू सोफ्यावर बस, तोपर्यंत मी क्लीन करून घेते, मग आपण बाहेर जाऊया. तेव्हा ती कुठे उठली आणि सोफ्यावर जाऊन बसली. मग मी व्हॅक्यूमने पूर्ण घर क्लीन करून घेतलं. दिवसभर जेनीसोबत घरात मी असते, तिला खायला प्यायला मी देते, तिची अंघोळ, शिशू, औषधं सगळं मी करते, पण तिला बाहेर जो घेऊन जातो त्याच्याबद्दल जास्त लगाव असतो. मग आता आम्ही दोघांनी सुरू केलं की रोज सकाळी पण तिला आपण दोघांनी बाहेर न्यायचं, संध्याकाळी पण आपण दोघांनी बाहेर न्यायचं. त्यामुळे आता काय झालं आहे की अतुल जरी सकाळी लवकर ऑफिसला गेला तरी तिला बाहेर न्यायला मला असा काही प्रॉब्लेम येत नाही, कारण आता ती मला सवय होऊन गेली. थांबता नाहीत का माझ्यासाठी? काय देणार? ते सकाळी 7:30 पासून लागले मागे. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त मजेतच असाल आणि मजेतच राहा. तर आजचा संडे आहे आणि संडेला सकाळी सकाळीच आम्ही वॉकवरती नेहमीप्रमाणेच आलेला आहे. तुम्ही पण नवीन वर्षाचे काही संकल्प केलेले असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्ही नवीन वर्षासाठी काय संकल्प केलेले आहेत, काय ठरवलं आहे की काय नवीन असं चेंज करायचं आहे. आज तू आणि मी मॅचिंग झालंय ना, ठरवता. तुझा थोडा नेव्ही ब्लू आहे, माझा ब्लॅक आहे. तू लेट उठतोय मग थोडा लेट उठणार नाही. हे बघ, असं टच केलं की लगेच. संडे म्हणून तुला उठून निघाले. उद्या ऑफिसला जायला कसं उठशील 6:30 वाजता? करेल तो.
झोपा सकाळी सकाळी झोप तू. तुला पण खाली ते जेनू फ्रेंड आहे फ्रेंड. तुला सोनं माहिती का? हा फुकट. फुकट आहे. अच्छा हे सोनं आहे काय? नको मला. किती पाहिजे? रास आहे माझ्याकडे. रास आहे सोना. रास सोना आहे माझ्याकडे. चल दे ना. सकाळचा वॉक करून आम्ही घरी आलो आणि त्यानंतर मला नाश्त्याला बनवायचे होते मुगाचे डोसे. नेक्स्ट डे नाश्त्याला काय बनवायचं आहे मी ऑलरेडी आदल्या दिवशी ठरवून ठेवते, म्हणून मग रात्रीच मी मूग स्वच्छ धुवून ते पाण्यात व्यवस्थित भिजत ठेवले होते. मूग छानपैकी भिजून तयार आहेत. त्यांना मोड आलेले नाही. जर मोड आले असेल तर अजून छान डोसे लागतात. मग ते भिजवलेले मूग एका मिक्सरच्या भांड्यात घेतले. त्यामध्ये मग आलं, लसूण, मिरची, मी ते जिरं टाकायला विसरले. तुमच्याकडे जिरं असेल तर जिरंसुद्धा टाका, त्याचीसुद्धा टेस्ट खूप छान लागते. आणि एक कच्चा बटाटा टाकायला विसरू नका. बटाट्यामुळे डोसे खूप छान लागतात. मी मागच्या वेळी बटाटा टाकायला विसरली होती आणि मुगाचा थोडा कडवटपणा त्या डोसामध्ये लागत होता, त्यामुळे बटाटा तुम्ही नक्की टाका. हे सगळं मिश्रण आपण नेहमी जसे डोसाचं बॅटर तयार करतो त्याप्रमाणे वाटून घ्यायचं. आणि त्यानंतर एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये मीठ टाकायचं. तुमच्याकडे जर काळी मिरी पावडर असेल तर तीसुद्धा टाकू शकता, त्यामुळे सुद्धा टेस्ट अजून छान लागते. जसं आपण नॉर्मल डोसा बनवतो तसंच सेम त्याच प्रोसिजरने आपण हे डोसे बनवायचे. थोडा वेळ त्याला झाकून ठेवायचं आणि त्यानंतर बाजूला तेल सोडून ते डोसे काढून घ्यायचे. या मुगाच्या डोस्यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याची चटणी किंवा शेजवान चटणीसुद्धा खाऊ शकता. आमचा नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो आहोत मार्केटला जायला. आज रविवार आहे तर म्हटलं चला आज काहीतरी नॉनव्हेज खाऊया. आणि खूप दिवस झाले आम्ही मच्छी खाल्ली नव्हती, तर म्हटलं आज मच्छीचा बेत करूया. तर आम्ही काय काय मच्छी घेतली आणि त्या मच्छीच्या रेसिपीचा ब्लॉग मी नेक्स्ट पार्टमध्ये अपलोड करते. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय. घोळ मासा आणि बोंबील ताजा आहे ताजा. ताजा आहे ताजा.